नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 5 इयर कॅप राऊंड 2024 फर्स्ट अँड सेकंड कॅप राऊंड साठी फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे आणि ही फायनल मेरिट लिस्ट वेबसाईटला आलेली आहे. आता या फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमची रँक किती आहे, तुम्हाला ऍडमिशन भेटेल का, याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटला यायचं आहे. इथं आल्यानंतर ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 यावरती क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. बरेचसे कोर्सेस आहेत, त्यापैकी LLB 5 इयर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्या समोर ओपन होणार आहे. त्यानंतर इथे हे आपल्याला क्लोज करायचं आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट, राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट OMS, हे MS OMS, राऊंड फर्स्ट जम्मू काश्मीर, राउंड फर्स्ट फाइनल मेरिट लिस्ट एक्स सर्विसमन एंड राउंड 1 नॉट कन्सिडर्ड कैंडिडेट्स लिस्ट इन फायनल मेरिट लिस्ट. तर आता ज्या विद्यार्थ्यांचा समावेश या राउंड मध्ये फर्स्ट अँड सेकंड राउंड मध्ये झालेला नाही, त्या विद्यार्थ्यांचं लिस्ट इथे दिलेली आहे. ज्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे रिजेक्ट झालेले आहेत, या विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंड मध्ये कॉलेज अलॉट होणार नाही. कारण यांचे इथं पहा ऍप्लिकेशन जे आहे ते इनकम्प्लीट, समोर स्टेटस रिझन दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन रिलेटेड डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी आहे, त्यांच्यामध्ये डॉक्युमेंट मध्ये थोडस मिसमॅच झालेला आहे. तर अशा कारणामुळे या विद्यार्थ्यांचा नंबर हा फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेला नाही आणि त्यामुळे त्यांना फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन मिळणार नाही. तर हे तुम्ही पाहू शकता, इथे त्यांचा ऍप्लिकेशन ID, नाव आणि इथं रिझन आहे. आता आपल्याला पाहायचं आहे फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपली रँक किती आहे. तर राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट MS स्टुडंट असतील तर ते महाराष्ट्र स्टेटचे, तर MS च्या लिस्ट मध्ये पहा. अदर दॅन महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी असाल तर या लिस्ट मध्ये तुमचं फायनल मेरिट लिस्ट पाहायची आहे. तर इथं आपण MS लिस्ट पाहून घेऊयात. तर इथं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ही लिस्ट LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स फॉर राउंड फर्स्ट. तर आता बऱ्याचशा गोष्टी इथं आहेत, तुमची सर्व डिटेल्स माहिती इथं आहे. इथं तुमचा ऍप्लिकेशन ID, कॅन्डिडेट नेम आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, कॅटेगरी कुठली आहे, प्रिव्हियस कॅटेगरी कुठली होती, जर चेंज केली असेल तर तिथे प्रिव्हियस कॅटेगरी आणि सध्याची कॅटेगरी दाखवेल. कॅन्डिडेटचे टाईप या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर मायनॉरिटी साठी काय अप्लाय आहे का, त्याला लागू होतं का, फिजिकली हँडिकॅप्ड, एक सर्व्हिसमॅन, असे बरेचसे कॉलम आहेत. आणि इथं सर्वात महत्वाचा CET पर्सेंटाईल. तर आता इथं 99.92 पर्सेंटाईल आहेत, तिथून इथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर HSC पर्सेंटेज आणि SSC पर्सेंटेज इथं दिलेले आहेत. आणि इथं रिमार्क काय असेल तर तो देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ही जी आहे ते तुमचं पर्सेंटाईल आहे आणि या ठिकाणी हे तुमचं रँक तुम्ही म्हणू शकता किंवा स्टेट मेरिट नंबर. आता जितका तुमचा स्टेट मेरिट नंबर हाय असेल तितकं तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म होणार आहे. एकूण स्टुडंट जर पाहिले तर इथं तुम्ही पाहू शकता 10,178 विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड फर्स्ट साठी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकलं नाही. आता इथं जर पाहिलं शेवटच्या विद्यार्थ्याचं मेरिट जे आहे किंवा पर्सेंटाईल आहे ते 0.02, तर या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस मोस्टली नाहीत. तर इथं आपण जर वरती गेलं याच्या एकूण किती जागा आहेत त्यावरती हे आपला नंबर लागेल का नाही डिपेंड आहे. तर जवळपास 5 ते 6 हजार जागा असतील. तर पहिले 5 ते 6 हजार विद्यार्थी आपण चेक करूयात तर त्यांचं रँक किती आहे. तर इथं पहा 4235 रँक असणाऱ्या विद्यार्थ्याचे पर्सेंटाईल आपण पाहिले तर 58.2
6.24 इतकं त्याचं पर्सेंटाईल आहे. म्हणजेच 50% ज्यांना पर्सेंटाईल आहेत अशा देखील विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आणि ही फक्त फर्स्ट राऊंड आहे. याच्या एकूण 4 राऊंड होणार आहेत आणि याचं टोटल शेड्यूल हे कशा प्रकारचं आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.